होणार असाही प्रश्न तो विचारला जातो. राज्यातल्या जनतेसोबत अजित पवार यांचे एक विशेष नातं होतं. आपल्यातलाच एक माणूस आहे बाबा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिले जायचं. ते दिलखुलास होते, बेधडक होते, मनात येईल ते बोलायचे, कुठलाच आडपडदा नसायचा. आणि असा हा नेता अचानकपणे निघून जाणं याच्यासारखा मोठा आघात नाही. आणि आघातून अजूनही महाराष्ट्र सावरत नाहीये. दादांना सध्या अखेरचा निरोप दिला जातो, अंत्यविधी पार पाडला जातो. सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्या पत्नी, त्यांच्यासाठी हे दुःख झेलणं अतिशय अवघड गोष्ट आहे. मात्र देव त्यांना शक्ती देऊ अशीच प्रार्थना आपणही करूयात. दादा गेल्यामुळे कार्यकर्त्यांचा एक आक्रोश पाहायला मिळतोय. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहतो. ही गर्दीच सांगतेय की अजित पवार नेमके कसे होते, कसा त्यांचा स्वभाव होता, नेता म्हणून ते कसे होते हे या गर्दीतूनच स्पष्ट होते. अजित पवार यांचे पुत्र जय आणि पार्थ पवार हे सध्या अंत्यविधीचा हा सोहळा पार पडतायत. अंत्यविधी केला जातो आणि हे सगळं पाहताना शरद पवार, पवार कुटुंबीय आणि प्रत्येक नागरिकाला अगदी गलबलून आले. आपल्यातला हा नेता असा निघून जातो याच्यावर अजूनही कुणाचा विश्वास बसत नाही. पुष्पमालां सुप्रतिष्ठतु. नारायण श्रेष्ठ लक्ष्मीकांत वरप्रद अनेन तर्पणे नाथ प्रेत मोक्षो प्रदो भव. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आता अंतिम दर्शनासाठी त्या ठिकाणी आल्यात. सुनेत्रा पवार यांच्यावर हा दुःखाचा डोंगर कोसळला. का ज्यावेळी त्यांच्या अजित पवार यांच्या निधनाची ही बातमी आली, दिल्लीत असलेल्या सुनेत्रा पवार तातडीनं बारामतीत आल्या. आणि हे सगळं पाहणं त्यांच्यासाठी अतिशय कठीण होतं. सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे दोन्ही पुत्र या ठिकाणी आता आहेत. अंत्यविधी सध्या पार पाडला जातो. अतर्क्य, अनपेक्षित हे सगळं घडतंय.
राज्यावरच दुःखाचा डोंगर खरं तर कोसळला आणि हे असं पाहणं प्रत्येक महाराष्ट्रातल्या नागरिकाला खरं तर जड जातं. महाराष्ट्रानं एक कार्यतत्पर वक्तशीर असं नेतृत्व गमावलं. राजकारणाची ही एक मोठी हानी आहे जी कधीही भरून निघणार नाही. एक खंबीर नेता, उमदा दिलखुलास नेता, ज्या पद्धतीनं त्यांचा दरारा असायचा त्याच पद्धतीनं अजित पवार यांची एक हळवी बाजूसुद्धा होती आणि त्यामुळेच आज कार्यकर्ता इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमा झाला. सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचं अखेरचं आता दर्शन घेतलंय. त्यांच्यासाठी हे दुःख पचवणं अतिशय अवघड अशी गोष्ट आहे. पण नियतीच्या पुढे आपलं कुणाचंच काही चालत नाही. जे आता घडलंय ते स्वीकारण्यापासून पर्याय नाही. विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये सध्या अंत्यसंस्कार पार पडतो. पवार कुटुंबियांसोबतच तिथे असलेले सगळेच नेते दुःखी विषण्ण झालेत. कारण कुणालाच असं कधीच वाटलं नव्हतं की एवढा उमेदीचा काळ एक उमदा नेता अशा अवेळी निघून जाईल. त्यामुळे आता दादांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच भरून आलंय, अश्रू अनावर होत आहेत. कर्तव्य तत्पर, कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय असे ते नेते होते, लोकनेते होते. पवार कुटुंबियांनी अजित पवार यांचं अखेरचं दर्शन घेतलंय आणि आता अंत्यविधी पार पडतो. संपूर्ण कुटुंबासाठी हा एक मोठा आघात आहे. हे आपण दृश्य पाहतो. कुटुंबाला अश्रू अनावर झाले. आपल्या घरातला इतका एक मोठा आधारवड असलेला व्यक्ती निघून जातो. त्यानंतर घरही पोरकं होतं. एक मार्गदर्शक असलेला एक हात, पाठीवर कुणाचा तरी हात असतो आणि तो आज हातच नाहीये. त्यामुळे कुटुंब सुद्धा अतिशय विषण्ण अवस्थेत आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबतच कुटुंबातले, पवार कुटुंबातले हे सगळे कुटुंबीय सध्या अजित पवार यांचं अखेरचं शेवटचं दर्शन घेत आहे. राजकारणातलं एक दादा पर्व गेलं तसं कुटुंबातला एक आधाराचा हात सुद्धा निघून गेला. त्यामुळे कुटुंबियांना देखील अश्रू अनावर झालेत. अंत्यदर्शनासाठी आता कुटुंबीय त्या ठिकाणी आलेले आहेत. अजित पवार यांचं अकाली जाणं कुटुंबावर एक क्रूर घालाय. कार्यकर्त्यांचा सुद्धा त्या ठिकाणी सध्या आक्रोश पाहायला मिळतो. अजितदादा अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत. राष्ट्रवादीतले वरिष्ठ नेते सुद्धा अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी आता येत आहेत. दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाहीयेत. एक संवेदनशील नेता आपण सगळ्यांनीच गमावलाय आणि कुटुंबानं सुद्धा एक कुटुंब प्रमुख गमावल्याची भावना आता व्यक्त होते.
अश्रूंना थांबवणं आता अवघड जात आहे. अश्रू अनावर होत आहेत. काही वेळातच आता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. अंत्यदर्शन घेण्यासाठी आता सगळे कुटुंबीय आणि नेते तिथे दाखल होत आहेत. दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी आता सगळ्यांनीच गर्दी केल्याचं पाहायला मिळतं. प्लीज, त्यांना अलविदा म्हणणं सगळ्यांसाठी जड जातं. ज्यांचा नामोल्लेख होणार आहे तेच पुढे येतील. प्लीज. फक्त पवार कुटुंबीय या ठिकाणी सध्या पुढे असतील. त्यानंतर जेव्हा अंत्यविधी केली जाणार आहे तेव्हा आदरणीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली. विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणातली ही गर्दी आपण पाहतोय. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून लोक अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इथं दाखल झाले. अजित पवार आता आपल्याला दिसणारच नाही हे पचवणं अतिशय कठीण आहे. कोणीही पुढे येऊ नका. सध्या सर्व रचलं जातं. काही वेळातच अंत्यसंस्कार पार पडतील. शासकीय इतमामामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार होते. कुटुंबीय नातेवाईकांनंतर केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमितजी शहा सुरुवातीला पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण करणार आहे आणि त्यानंतर इतरांनाही विनंती आहे की आपण पुढे येणार आहात. तर एका क्षणात होत्याचं नव्हतं नेमकं कशाला म्हणतात हे आज आपण पाहतोय. गेल्या काही दिवसांपासून अनेक सभांमधून आपण अजितदादांना पाहिलं होतं. बेधडक मिश्किलपणे होला हो नाहीला नाही असं म्हणणारं एक करारी नेतृत्व आपण पाहत होतो. आणि तेच अजितदादा काल आपल्यामधून अचानकपणे निघून गेले आणि होत्याचं नव्हतं झालं. राजकारणातला एक हसरा खिलाडू आणि आश्वासक चेहरा असं म्हणून अजित पवार यांच्याकडे पाहिलं जायचं. पुढचे काही वर्ष महाराष्ट्राला विकसित करण्यामध्ये, महाराष्ट्राचा विकास करण्यामध्ये त्यांनी एक मोलाची भूमिका निभावली असती. मात्र हे सगळंच आता संपलंय. अजित पवार आता केवळ आठवणीत राहिले. ज्या पद्धतीनं बारामतीमध्ये त्यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक जबरदस्त असा हादरा बसला. अजित पवार खरंच गेलेत का असा प्रश्न सातत्यानं दिवसभर सगळेच विचारत होते. अचानकपणे असं कसं राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसोबत घडेल असं वाटत होतं. मात्र तो अपघात खरा ठरला, ती बातमी खरी ठरली आणि अजित पवार यांचं दुःखद असं निधन झालं. राजकारण सुद्धा छान असू शकतं. राजकारणात सुद्धा आपण हसून हसऱ्या चेहऱ्यांनी नेतृत्व करू शकतो हे अजित पवार यांच्याकडे पाहून कळायचं. कारण ज्या पद्धतीनं जाहीर सभेमध्ये ते भाषणं करायचे, अगदी आपल्या घरचा कुणीतरी बोलतोय, अरे बाबा तू बस, तू बोल असं म्हणून ज्या हक्कानं ते कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करायचे, ते पाहिलं की नेहमीच असं वाटायचं की अजित पवार किती जवळचे आहेत, अगदी घरातले वाटायचे. पण तोच हसरा आणि आश्वासक चेहरा आता निघून गेला. विद्याप्रतिष्ठानमधली ही सगळी दृश्य आहेत.
अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जातोय. सरण सध्या रचलं जातंय. पवार कुटुंब शोकाकुल झाले. संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय. राजकारणात सुद्धा अभ्यास महत्वाचा असतो. वेगवेगळ्या विभागांची माहिती असायला हवी. हे अजित पवार यांच्याकडे बघून कळायचं. कामांचा धडाका, कागदपत्रांची माहिती, एखादा प्रकल्प सुरू होतोय त्याबद्दलची पूर्णपणे अचूक माहिती असणं, ती नसेल तर त्याबद्दलची माहिती अधिकाऱ्यांकडून जाणून घेणं आणि त्यानंतर त्याच्यावर काम करणं, हे अजित पवार यांच्याकडे पाहून कळलं. ज्या पद्धतीने त्यांच्या कामाचा धडाका असायचा त्यामुळे अनेक राजकीय क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन आमदारांना, नवीन कार्यकर्त्यांना त्यांच्याकडून ऊर्जा मिळायची. राजकारण नेमकं कसं असतं, केवळ विखारी भाषणं नाहीत तर राजकारण त्याही पलीकडे आहे. राजकारण हे समाजकारणच आहे. ही एक नवी शिकवण त्यांनी समाजाला दिली, राज्याला दिली. त्यामुळे अनेक नवीन चेहरे, अनेक तरुण सुद्धा राजकारणाकडे वळले. एखादा नेता रात्री अपरात्री पहाटे कसा काम करतो. राजकारण करणं, नेता असणं म्हणजे केवळ खुर्चीवर बसणं इतपत नाही, तर जनसामान्यामध्ये मिसळणं, त्यांच्या व्यथा जाणून घेणं, नक्की काय करायचंय याचा पूर्णपणे अभ्यास करणं, यालाच राजकारण म्हणतात. हे अजित पवार यांनी दाखवून दिलं. अजित पवार आज आपल्यामध्ये नाहीत, हयात नाहीत. हे पचवणं खरं तर अजून देखील आपल्या सगळ्यांनाच अवघड जात आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 3.5 दशकांहून अधिक